ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या मुरबाड तालुक्यातील आणि हे आसोसे गाव, या आसोसे गावातील हे भावार्थे परिवार आणि भावार्थे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी गौरीबाई बाळू भावार्थे आईसाहेबांना सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या दशक्रियांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांना जाऊन जवळजवळ आज 10 दिवस झाले. दशक्रियांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा श्रवण करतोय. आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांची मुलं अर्थात श्री राजाराम बाळू भावार्थे, श्री सुरेश बाळू भावार्थे, आईसाहेबांची मुलगी सौ मंजुळाबाई चिमन पालवी, सौ दयाबाई भास्कर जाधव, सौ श्यामाबाई काळूराम पालवी आणि शोभाबाई सखाराम निचिते, त्याचप्रमाणे सौ अंजना अरुण बोराडे, अशा प्रकारे संपूर्ण भावार्थे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार व ग्रामस्थ मंडळी. आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न केला, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. मुलांचं संगोपन केलं, मुलांना सांभाळलं, मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार दिले आणि वयाच्या 95व्या वर्षी वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं. तुमचा आमचा निरोप आईसाहेबांनी घेतला. बरं का, खर तर आईसाहेबांना जाऊन आज 10 दिवस झाले. दशक्रिया विधी आज आहे. बरं का, ज्या वेळेला आपल्यातून एखादा माणूस निघून जातो मौली, त्यावेळेला देहाचा नाश होत असतो, शरीराचा नाश होत असतो, कारण देह नाशिवंत आहे. संत म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरं का, देह जाईल जाईल यासी काळ बा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, देहाची होय माती, कोणी न येती सांगाती. देहाची माती होते मौली, शरीराची माती होते. जो सांभाळणारा आहे, जो निर्माण करणारा आहे, जो आदी अंती अवसान प्रत्येक स्थितीला आहे, तो येतही नाही आणि जातही नाही, तो असतच असे सर्व काळ. बरं का, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांना सामर्थ्य देणारे जे महत्त्व आहे, महद्भूत ज्याला म्हटलं जातंय, मौली त्याला येणंही नाही आणि जाणंही नाही. छान दृष्टांत या ठिकाणी मौलींनी दिलेला आहे. त्याची ओळख करून देताना मौली असं म्हणतात की एखाद्या माणसाने शर्ट बदलला म्हणजे माणूस बदलत नाही. शर्ट बदलला, कपडे बदलले म्हणजे माणूस बदलत नाही. तसं एक देह सोडला, एखाद्या योनीतून एखादा शरीर त्या अंतरात्म्याने, त्या देवाने सोडलं की दुसऱ्या शरीरामध्ये लगेच प्रवेश होत असतो. दुसऱ्या शरीरामध्ये, दुसऱ्या योनीमध्ये लगेच त्याचा प्रवेश होत असतो, दुसऱ्या योनीमध्ये तो जात असतो. बरं का मौली. आता परिस्थिती काय असते माहितीये का, जन्मापासूनचा जर आपण विचार केला तर ज्याप्रमाणे संघ असेल, ज्याप्रमाणे संस्कार होत असतील त्याच्यावर, त्याप्रमाणे त्याचे विचार आचार सगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष जन्म झाल्यानंतर आपण संस्कारांचा विचार करतो, पण संत म्हणतात माणसावर संस्कार हे गर्भापासून होत असतात. गर्भसंस्कार म्हणतात त्याला, गर्भापासून होत असतात.
आईच्या पोटामध्ये ज्या वेळेला ते बाळ वाढतंय की नाही, गर्भामध्ये ज्या वेळेला त्या बाळाची निर्मिती होती की नाही, वाढतंय की नाही, त्यावेळेला जसे जसे दिवस पुढे पुढे ढकलले जातात होतात, जसे जसे महिने पुढे पुढे होतात, तसं तसं त्या शरीराची रचना होत असते, तशी तशी अवयवांची रचना होत असते, तशी तशी इंद्रियांची रचना होत असते. आणि ती रचना होत असताना झालेले संस्कार त्याला गर्भसंस्कार म्हणतात. त्याला गर्भसंस्कार म्हणतात. परवा छान ऐकायला मिळालं. आता ते गर्भसंस्कारांचा विचार करून काही महिला काय करतात माहितीये का, एकदा आपल्याला गरोदर राहिलो एवढं समजलं, दिवस गेले असं समजलं, की त्यांची नजर सतत ज्या भिंतीवर असते, काय पूर्वी सरास करून आता ह्या ज्या वृद्ध महिला बसल्यात ना, यांची नजर सतत किचनच्या भिंतीवर असायची. जरी दिवस गेलं तरी, खरे की खोट आहे, स्वयंपाकरूमच्या भिंतीवर असायचे. म्हणजे त्यांना पार अगदी बालांतपण होईपर्यंत चूल सुटत नव्हती. काय बरोबर आहे ना, चूल सुटत नव्हती त्यांना. मी आताच सांगतो तुम्हाला, आता सतत नजर कुठे असते बरं? बेडरूमच्या भिंतीवर. काय महाराजजी? आणि मग तिथे ते छान अशा गोंडस मुलांचे आणून फोटो लावतात, बरं का. फोटो बघितले तर असे गोंडस मुलं अशी छान गुबगुबीत असे टवटवीत दिसत असतील ना, त्या मुलांचे फोटो लावतात. तुम्हाला माहिती आहे का तो मुलगा कोणाचा आहे? त्यांना माहिती असतो तो मुलगा कोणाचा आहे, कोणाचा फोटो काढलाय, कोण फोटो काढलाय, कधी फोटो काढलाय, किती वर्षापूर्वी फोटो काढलाय, आणि आता तो कुठे पिऊन पडलाय, आता तो काय करतो, माहिती असते आपल्याला. संत म्हणतात, ज्याची तुम्हाला काही कल्पनाच नाही, काही माहितीच नाही, त्याला पाहत पाहत त्याच्यावर संस्कार करण्यापेक्षा तसा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा गोंडस गुबगुबीत असा विचार करण्यापेक्षा त्या भिंतीवर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपतींचा प्रतिमा ठेवा, स्वामी विवेकानंदांची प्रतिमा ठेवा, बरं का. जे जे महापुरुष होऊन गेले, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा लावा, श्रीराम प्रभूंची प्रतिमा लावा, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांची प्रतिमा लावा, मौली ज्ञानोबांची प्रतिमा लावा. त्या मौलींकडे पाहता पाहता त्यांचं चरित्र आठवा, तुकोबांकडे पाहता पाहता तुकोबांचं चरित्र आठवा, स्वामी विवेकानंदांचं प्रतिमा पाहता पाहता त्यांचं चरित्र आठवा, आणि देवाला सांगा ह्यांच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला झाला. ते चरित्र आठवावं, त्याचा विचार करावा, बरं का मौली. अनेक माणसं आपल्याला आज पाहायला मिळतात, अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. सृष्टीची रचना करतानाच निर्मात्याने विधात्याने अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती केलेली आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. ती निर्मिती करणाऱ्याचं स्तवन करत असताना काय म्हटलेलं आहे? फिरत्या चाकावरती दिसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, वेडा कुंभार. आता जर आपण गणपतीची पावती लावली असेल एखाद्या मूर्तीला, तर आपण त्या कारखान्यात गेल्यानंतर आपली द्विधा अवस्था होते. ही मूर्ती की ती मूर्ती? एकाच साच्यातून काढलेल्या अनेक मूर्त्या, फक्त रंग वेगवेगळा, द्विधा अवस्था होते आपली. फक्त कल्पना करा, ह्या मूर्त्या काढताना जर देवानी एकच साचा अनेक प्रकारे जर वापरला असता तर, अनेक वेळा वापरला असता तर, म्हणजे ते विधात्याने निर्मिती करताना कशी केलेली आहे बघा. एकदा घेतलेला साचा परत घेतला नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाचं दैव पण वेगळं आहे, दैव पण वेगळं आहे प्रत्येकाचं. प्रत्येकावर संस्कार वेगळे आहेत. प्रत्येकाचं जन्म जर पाहायला गेला तर बघा, प्रारब्ध आणि संचित प्रत्येकाच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारे दिलेला आहे. प्रत्येकाचा काळ वेगवेगळा आहे, जन्माला येण्याचा काळ वेगवेगळा आहे, वेळ वेगवेगळी आहे.
जेवढी माणसं आम्हाला दिसतात ना, तेवढे प्रकार जगण्याचे, वागण्याचे, विचार करण्याचे आपल्याला पाहायला मिळतात. तेवढे प्रकार पाहायला मिळतात. बरं का माऊली, एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेली, पोटातून जन्माला आलेली 4 मुलं एकाच विचाराचे असतात का? बाकी तर लांब जाऊ दे, आपण मित्रांचा विचार करतोय, आपण नातेवाईकांचा विचार करतोय, आपण आप्तेष्टांचा विचार करतोय, आपल्या आयुष्यामध्ये भेटलेल्या माणसांचा आपण विचार करतोय. जर 4 सख्खे भाऊ एका आईच्या पोटी जन्माला येणारे, जर त्यांचे एक विचार नसतील माऊली, तर आपण विचार कोणाचा करतोय? कोणाचा विचार करतोय आपण? प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं राहणीमान वेगवेगळं आहे माऊली, प्रत्येकाचं राहणीमान वेगवेगळं आहे. ज्याच्यावर जसे संस्कार झाले ना, त्याप्रमाणे तो कार्य करत असतो पुढे. आता गर्भात संस्कार झाले, कुठलीच आई असा विचार करत नाही की माझ्या पोटी रावण जन्माला यावा. कुठलीच आई असा विचार करत नाही, कुठलाच बाप असा वाटत नाही त्याला की माझ्या घरामध्ये कंस जन्माला यावा, कैकेयी मंथरा जन्माला यावी, अशी कुठल्याच माई माऊली, कुठल्याच बापाला वाटत नाही. प्रत्येक माय माऊली, प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करत असतात, चांगल्या प्रकारेच मुलाला जन्माला घालण्याचा प्रयत्न करत असतात, चांगल्या विचाराने. त्यांचे ते कर्तव्य पार पाडत असतात आई वडील. बरं का माऊली, आता राहिला विचार देवाचा, तर देव जन्माला घालताना या ठिकाणी प्रत्येकाला बाळ जन्माला येताना मुठी अशा आवळलेल्या असतात ना, बरोबर ना आई? बाळ जेव्हा जन्माला येतंय तेव्हा मुठी अशा आवळलेल्या असतात. प्रारब्ध आणि संचित आपल्या बरोबर दिलेला आहे देवाने. त्या मुठीमध्ये प्रारब्ध आणि संचित आपल्या बरोबर दिलेला आहे. किती आयुष्यात संपणार नाही एवढं. मग जन्माला घातल्यानंतर या ठिकाणी कार्य करत असताना आमचं कर्तव्य काय आहे? बरं का, आम्ही काय केलं पाहिजे? आमचं कर्तव्य काय आहे? क्रियमान कर्म करणं. क्रियमान कर्म करणं हे आमचं कर्तव्य आहे. जन्माला घातलंय भगवंताने, बरं का, क्रियमान कर्म करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुम्ही जर गीतेचा अभ्यास कराल, संतांचा अभ्यास कराल, संतांचं चरित्र, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला अशी अनेक प्रकरणं पाहायला मिळतील. कधीतरी देवाला विचारलं जातंय, देवा जर संपूर्ण सृष्टीची निर्मिती तुम्ही केलेली आहे, तर मग सुखच निर्माण करायचं ना, दुःख का ठेवलं बरं? रात्र व्हायलाच नाही पाहिजे ना वास्तविक, जर तुमच्या हातात सगळं आहे तर. काय भगवंत म्हणतात, सृष्टी चालावी, सृष्टीचा कारभार चालावा, कुठेतरी माणसाला थांबता यावं म्हणून रात्र ठेवलेली आहे. प्रकाशाची किंमत कळावी म्हणून रात्र ठेवलेली आहे. सुखाची किंमत कळावी म्हणून दुःख येत आहे. दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला सारखं राहता आलं पाहिजे. मग ते कोणालाच चुकलं नाही ना, ते कोणाला सुटलं नाही ना, सुख दुःख. उलट आरती भगवंत म्हणतात, उदो वस्तू अपैसे अखंड होत जात जैसे, जन्म मरण तैसे अनिवार्य जग. काय जन्माला घातलंय, जन्माला घातल्यानंतर त्या माणसाला असं वाटतंय मी मरावंच नाही, आणि मग तो देवाला प्रार्थना करतो, देवा मृत्यू का ठेवलाय? जर जन्माला घातलाय तर मृत्यू का ठेवलाय? सृष्टीचा नियम आहे दादा, यद दष्टम तद नष्टम. जे निर्माण झालंय ते जातंय, आणि निर्माण झालंय ते जातंय म्हणून दुसरं येतंय, आणि दुसरं येतंय म्हणून या सृष्टीचा घटनाक्रम संपूर्ण आपल्याला कारभार पाहायला मिळतोय. आता जरी सूर्य मावळला असेल तरी पहाटेच्या वेळेला उद्या परत उगवणार आहे, त्याची आतुरतेने आपण वाट पाहत असतो. बरं, मग ही सगळी सूत्र कोणाच्या हातात आहेत? काय
सर्व सूत्र त्या देवाच्या हातात आहेत, सर्व सूत्र. साले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविणा. त्या ठिकाणी ओळख करून देताना काय सांगितलेलं आहे, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. राहिली अहंता मग कोठे. बरं का माऊली, वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हालतंय. भगवंत म्हणतात जी स्थिती आहे त्या स्थितीला सामोरे जावंच लागणार आहे. संत असू द्या, साधू असू द्या वा देव असू द्या. भगवंताने सुद्धा आलं दुःख ते सहन केलं, त्याच्यामध्ये काही फेरबदल नाही केला. जर केला असता तर आपल्यासारखी माणसं आज देवाशी भांडली असती. देवा तुझ्यासाठी न्याय वेगळा आणि आमच्यासाठी न्याय वेगळा का? पण नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात यमहीन व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते. हे विषयी जयाते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवा सुसंगती नाही तया. संतांच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, तुकोबांच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तूप आहे संचिताचे. ज्या स्थितीला भगवंताने ठेवलंय त्या स्थितीला ज्याला राहता आलं, जगता आलं, त्याचं जीवन सुंदर झालं माऊली. त्याचं जीवन सुंदर झालं. जे रडत बसले त्यांच्या वाट्याला रडूच आला. माझ्याच वाट्याला का असं, माझ्याच भोवती का असं, मलाच का असं होतंय. बरं का. आणि जे ती स्थिती बदलायला गेले ना स्वतःच्या बुद्धीने, स्वतःची अक्कल लावून, त्यांचं तर नाव पण नाही शिल्लक राहिलं. नावही शिल्लक राहिलं नाही. म्हणून भगवंताने जसं ठेवलंय तसं राहता आलं पाहिजे. ज्या स्थितीला ठेवलंय त्या स्थितीला राहता आलं पाहिजे. सुखाकडे जेवढ्या चांगल्या नजरेने आम्ही पाहतोय ना, कधीतरी दुःखाकडे सुद्धा त्याच चांगल्या नजरेने आम्हाला पाहता आलं पाहिजे. जय पराजय आहे, मान अपमान आहे, सुख दुःख आहे, जन्म मृत्यू आहे. साध दोन्ही बाजू जर नाण्याच्या व्यवस्थित असतील तर ते नाणं बाजारात चाललं जातंय. काय तशा ह्या दोन्ही बाजू, ज्याच्या आयुष्यामध्ये दोन्ही बाजू आहेत आणि जो दोन्ही बाजूकडे समान पाहतोय ना, काय तो योगी आहे, तो साधू आहे, तो संत आहे. तो संत आहे, तो साधू आहे, तो साधक आहे, तो भक्त आहे. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं आहे, मधल्या काळामध्ये जन्म झालेला आहे. भगवंताने जन्माला घालताना कशा पद्धतीने जन्माला घातले, आई वडिलांनी चांगल्या प्रकारे संस्कार केले जेणेकरून माझ्या पोटी राम जन्माला यावा, ह्याच हेतूने जन्माला घातलं. माझ्या पोटी कृष्ण, माझ्या पोटी जगद्गुरु तुकोबांसारखा मुलगा, माऊली ज्ञानोबांसारखा मुलगा, माझ्या पोटी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींसारखा मुलगा किंवा माझ्या पोटी स्वामी विवेकानंदांसारखा मुलगाच जन्माला यावा, हाच विचार करून जन्माला घातलं. बरं का. भगवंताने आमच्या हातामध्ये संचित आणि प्रारब्ध बरोबर दिलं, आम्हाला संपणार नाही एवढं दिलं. आता आमच्यावर काय अवलंबून आहे, तर आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जी कर्म करतोय ते आमच्यावर अवलंबून आहे. काय करायचं ते आमच्यावर अवलंबून आहे. बरं का माऊली. कसं जगायचं, कसं वागायचं ते आमच्यावर अवलंबून आहे. आता त्या ठिकाणी तुकोबा तर म्हणतात का जिवंतपणी पिंडदान करा. काय व्यवस्थित आहे का? नाहीतर धचा मा कराल. तुकोबा काय म्हणतात, ज्याने जिवंतपणी पिंडदान केलं ना त्याचा मरणोत्तरचा प्रवास उत्तम होतो, चांगला होतो. सोपं आहे. आम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहतो, अवलंबून राहतो. आम्ही मेलो का मग आमची पोराबाला दान पुण्य करतील ना, मग आमचा प्रवास चांगला होईल. मग आता आम्ही काहीही केलं तरी चालेल नाही. बरं का माऊली. जे डोळे जग पाहण्यासाठी दिलेत ना, जग पाहता पाहता जगदीश्वराला पाहता आलं पाहिजे. काय
जगाचं ऐकण्यासाठी जे कान दिलेत ना, जगाचं ऐकता ऐकता जगदीश्वराचं ऐकता आलं पाहिजे. बोलायला जर ही वैखरी आम्हाला दिलेली आहे, चारही वाचा जर आम्हाला दिलेली आहेत, परापच्यंती मध्यमानी वैखरी, तर वैखरीतून आम्हाला भगवंताच गुणगान गाता आलं पाहिजे. याला म्हणतात जिवंतपणी पिंडदान करणं. कठीण आहे का सोपं आहे? काय जे शरीर, जी इंद्रिय ज्या कारणास्तव ज्या कामानिमित्त दिलेलं आहे ना, आयुष्य ही रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी, आम्ही काय करायचंय? ईश्वरी अर्पणी या लुटी आनंदची करावी. ईश्वराच्या चरणी अर्पण करता आली पाहिजेत ती, देवाच्या चरणी अर्पण करता आली पाहिजेत ती. आणि म्हणून एक म्हणजे आम्हाला मृत्यू आहे तेवढं 100% सत्य आहे, जावं लागणार आहे, प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. दुसरं म्हणजे ती वेळ येण्याच्या आधी आम्ही आमची तयारी करायची आहे. जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाही, मृत्यूचा सोहळा करता आला पाहिजे. आणि मृत्यूचा सोहळा कशाला म्हणतात? ओवीमध्ये माऊली म्हणतायत, म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, त्याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. शेवटच्या वेळेला या जगाचा निरोप घेताना ज्याच्या मुखात भगवंताचं नामस्मरण आलं, देवाचं नामस्मरण करता करता ज्याने या जगाचा निरोप घेतला, असं समजायचं त्याचा मृत्यूचा सोहळा झाला. आपल्या हातात आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी. बरं का? आणि मग ह्या कर्मावर, ह्या कर्म आचरणावर आमचा मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे. जे आता आम्ही करतोय ते आम्हाला नंतर प्राप्त होत असतंय, भविष्य काळात प्राप्त होत असतंय. मौली, आता तुम्ही काय भात लावलाय बरं? जमिनीमध्ये, शेतामध्ये. कापणीच्या नंतर तुम्हाला तेच मिळणार आहे ना, बरोबर आहे की नाही? आता जर तुम्ही रत्ना लावला असेल, कापणीच्या वेळेला झिनीची अपेक्षा करून चालेल का? काय आता जर तुम्ही झिनी लावली असेल, लोकांच्या झिन्या जर गेल्या असतील कामातून, तर त्यावेळेला तुम्ही मसूरची हे करून चालेल का? अपेक्षा करून चालेल का? पेरले ते उगवते. आम्ही वर्तमान कालामध्ये आता जी कर्म करतोय, जे कार्य करतोय ना, तेच आम्हाला भविष्यामध्ये पाहायला मिळतात. जर घोसाले लावले असतील तर त्या ताण्यांना घोसालीच खुरायला लागतील. भले कारल्यांना बाजार जरी जास्त असेल तरी कारली तिथं भेटणार नाही. काय जे बीज पेरलं असेल तेच ना. आता त्याच्यातही ऐका, आयुष्याच्या मार्गावर प्रवास करत असताना तुम्हाला चांगलं पेरावं लागतंय. ऐकताय ना? चांगलं पेरावं लागतंय, वाईट न पेरता येते. दूर तुम्ही पेरली का बरं शेतामध्ये? कुठलं कुठलं गवत येतंय बरं? भाताच्या व्यतिरिक्त हऱ्या येतंय, धूर येते, नाही का, वेगळ्या प्रकारचं गवत येतंय. नको असतंय ते. कुठल्या शेतकऱ्याला वाटतंय की मी लावतोय त्याच्या व्यतिरिक्त गवत व्हावं? नको असतंय ते, पण ते उगवतंय, त्याला करणार काय? बरं, ते वर येऊ नये म्हणून माऊली त्या वेळेला, लावणीच्या वेळेला ते रागात दडपलं जातंय ते खाली चिखलामध्ये, परत वर येऊ नये म्हणून. काय रागामध्ये ते पुरलं जातंय, परत वर येऊ नये म्हणून. पण नको आहे ना, जे तुम्हाला त्रासदायक आहे ना, जे तुमचं जीवन बर्बाद करतंय, जे तुमचं आयुष्य बर्बाद करतंय ना, ते विचार तुम्हाला परत परत तुमच्या आयुष्यामध्ये स्पर्श करायला येणारच. ते विचार येणार. आता ते स्वीकारायचे की त्याग करायचे, हे कोणावर अवलंबून आहे? कोणावर अवलंबून आहे? आजचा दिवस म्हटल्यानंतर